लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी डॉक्टर अच्युत गोडबोलेला विनंती करतो की टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावं. तसंच महासाहेबांच्या प्रतिमेस किरण जोग हे पुष्पहार अर्पण करतो. मी येथे उद्धवजींना विनंती करते की त्यांनी आपले 3 जे मान्यवर इथे उपस्थित आहेत, अच्युत गोडबोले, माधव शिरवळकर आणि किरण जोग, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. उद्धवजींना विनंती करते की त्यांनी या तिघांनाही पुष्पगुच्छ द्यावे. श्रीयुत अच्युत गोडबोले. माधव शिरवळकर आणि किरण जोग. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी आपण मगाशी पण बघितलं की बऱ्याच समस्या आपल्या इथे मांडल्या गेल्या. त्यापैकी काही लोक अजून उत्सुक आहेत आपल्या समस्या मांडायला. फक्त 3 लोकांना आम्ही आता परत संधी दिलेली आहे आणि ते 3 लोक आपल्या इकडे येऊन त्यांच्या समस्या मांडणार आहेत. त्यांनी थोडक्यात आपल्या समस्या मांडाव्यात एवढीच मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी वैभव साठम. मी ठाण्यावरून मला SMS आला होता आणि मी कार्यक्रमासाठी आलो. मी ग्रॅज्युएशनमध्ये नापास झालो होतो. त्याच्यानंतर मी परत सामान्य घरातून आलो. माझ्या बाबांना 3000 रुपये पगार होता. मी शेवटचा जॉब जो सोडला तेव्हा मला 42,000 माझी लास्ट सॅलरी होती. माझा एक प्रश्न आहे. आता मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. तो पिक्चर बघितला, इन्स्पिरेशन आलं. त्याच्यानंतर मी म्युन्सिपाल्टीचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. मुंबई महानगरपालिका 24,000 कोटीची आहे. त्याचा अर्थसंकल्प आहे 24,000 कोटी. त्याच्यात पदवीधरांना कामं मिळण्यासाठी शिवसेनाची महानगरपालिका म्हणजे शिवसेनेची सत्ता आहे. म्हणून माझी एक विनंती होती आणि म्हणजे अशी तुमच्याकडनं अपेक्षा होती की याच्यामध्ये पदवीधरांसाठी 1% जरी दिलात तरी 240 crores एवढं तुम्ही पदवीधरांना एवढी संधी देऊ शकाल. ठाणे महानगरपालिका 1600 कोटीची आहे. जर तुम्ही प्रत्येक म्हणजे संघटित करून पदवीधरांना संधी द्याल तर तेवढा 1% जरी तुम्ही द्याल तर तुम्ही तेवढे करोडपती किंवा तेवढे जणांना रोजगार उपलब्ध करून द्याल. ही माझी तुम्हाला विनंती होती. धन्यवाद. माझं नाव ईश्वरी घोटपडे. तसं माझी पदवी होऊन 2-3 वर्ष झालं. सध्या मी प्रोफेसर म्हणून एका कॉलेजमध्ये काम करते. आतापर्यंत आपण जे पाहिलं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, पण सगळ्या समस्यांचा एक सोल्युशन मला असं वाटतं. बहुतेक वेळा मी विचार करते या गोष्टीवर की नक्की सोल्युशन काय काढायचं. तर मला असं वाटतं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आधीपासून माहीत आहेत पण त्या अंमलात आणत नाही. जसं वाचाल तर वाचाल, पण पुस्तकांचा प्रश्न, UPSC MPSC एक्झाम्स असतात त्यांच्यासाठी महत्वाचा भाग आहे म्हणजे पुस्तक आणि माहिती. मग त्याच्यासाठी 1 विंडो सारखं कन्सेप्ट आपण लावू शकतो का? जसं एकाच ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस चालू होण्याआधीच किंवा एक कंटिन्युअस प्रोसेस म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातल्या गरजांची कुठले कुठले फील्ड्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत त्याच्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स. बऱ्याच पालकांनी तो एक क्वेश्चन विचारला होता की मग आम्हाला माहित नसतं. मग एक जेव्हा ऍक्च्युअली आपण त्या परिस्थितीमध्ये येतो तेव्हा फार प्रश्न उद्भवतात. तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस असावी. फक्त ऍडमिशन चालू होण्याआधी किंवा पदवीनंतर, 10वी नंतर, 12वी नंतर हे असं असू नये. कंटिन्युअसली प्रोसेस आणि सेंट्रलाइज जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक ठिकाणी एक प्रत्येक लोकल एरियामध्ये आपण जर सेंटर उभं केलं आणि तिथे अवेलेबल असलेल्या सगळ्या कॉलेजेस आणि त्यांचे कोर्सेसची एकंदरीत माहिती, त्याच्यासाठी लागणारी एलिजिबिलिटी आणि डॉक्युमेंट्स या सगळ्याची माहिती तुम्हाला 1 वर्ष किमान आधी जरी मिळाली तरी आपण ते
ध्येय व्यवस्थित पद्धतीने साध्य करू शकतो. म्हणजे तुम्हाला 15 दिवसांनी ऍडमिशन घ्यायचं, महिन्यावर ऍडमिशन आलं आणि मग तुम्ही सगळ्या मागे लागलात तर त्याचा उपयोग होणार नाही. तर ही एक रिक्वेस्ट आहे माझी की लायब्ररी जसं टिळकांनी एक गाव म्हणजे टिळकांनी गणेशोत्सव चालू केला, नंतर तसं एक गाव एक गणपती झालं, तसं एक शहर एक वॉर्डनुसार एक वॉर्ड एक लायब्ररी हा उपक्रम आपण राबवावा आणि त्यानुसार मुलांना सगळ्या माहितीची एक सोर्स उत्पन्न करून द्यावा. आणि दुसरी गोष्ट एन्व्हायरमेंट. बऱ्याच वेळा असे कार्यक्रम पाहिले की आपण खूप उत्स्फूर्त होतो आणि एक ठराविक काळापर्यंत ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढे जातो, पण काही अडथळे आले की मग परत निराशा येते. तर हे प्रोसेस सतत चालू राहण्यासाठी एक एन्व्हायरमेंट क्रिएशन, त्यासाठी जे समविचारी लोक आहेत त्यांना असं व्यासपीठ निरंतर नेहमी उपलब्ध करून द्यावं अशी माझी एक विनंती आहे. तर लायब्ररी वन विंडो प्रोसेस जिथे तुम्हाला A to Z सगळी इन्फॉर्मेशन मिळेल, फ्रॉम कुठला फील्ड तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल तुमच्या अभ्यासक्रमानुसार, तुम्ही जी पदवी तुम्ही धारण केलेली आहे त्यानुसार, आणि सतत पुढे जाण्यासाठी लागणारा मनोबल, त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट क्रिएशन, या 3 गोष्टींची मला अत्यंत गरज वाटते. तर या कार्यक्रमांसोबतच असे काही कार्यक्रम आपल्याला कंटिन्युअस प्रोसेस असायला हवी. फक्त पावसाळा आल्यावर जे काही वनस्पती उगवतात तसा हा प्रोसेस नसावा, तरच आपल्यात एक बदल होईल. थँक्यू. सांगितले माझे वडील 3000 रुपये महिने काम करतात. तर त्याप्रमाणे पदवीनंतर सर्वसामान्य प्रॉब्लेम काय, रोजगार. आता माझं ग्रॅज्युएशन झालं की नंतर मला काय आता पुढे कोर्स करायचा आहे, तर 18 वर्ष पूर्ण झाली असतील लगभग, 18-19 वर्ष. तर घरी बसून चालणार नाही, तर जो रोजगार पाहिजे, तर रोजगार पाहिजे त्याचे शिक्षण पूर्ण नंतर रोजगारानंतर शिक्षण पूर्ण करणार, जे MPSC UPSC पुढचं शिक्षण. तर ते रोजगार उपलब्ध करून साहेबांना सांगतो मी, इच्छा एक माझी नम्र विनंती की आपल्याकडे रोजगारासाठी का नाही विटीमध्ये आपलं हे ऑफिस आहे, तिथे मी मागे गेलेलो एम्प्लॉयमेंट ऑफिससाठी. तर तिकडे सांगण्यात आलं की बाबा एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये काय फायदा नाही तुझा. गेली मी 34 वर्ष इकडे एकदा मारतोय, माझे शिक्षण मला माझे मोठं झाले, मुलं झालेत, 20 वर्षाचे मुलं आहेत, तरी अजून मला एक लेटर नाही आलं, अजून एक लेटर नाही आलं. तर कृपया करून तू पण नको भरूस, परंतु मी स्वतः बोललो आपलं गव्हर्नमेंटची फॉर्मॅलिटी आपलं पूर्ण करणं आपलं काम आहे. तर साहेबांना एक विनंती की पदवी झाल्यानंतर आपले वेगळे असतात प्रोग्राम, परंतु कंपनी अशा म्हणजे अपॉइंटमेंट करून की जिकडे रोजगार उपलब्ध आहे अशी म्हणजे पक्षांना माहीत असतं आपल्या पक्षांना की इथं इकडे काम आहेत म्हणून, तर त्या वेकन्सी का माहीत पडावं आणि पब्लिकपर्यंत पोहोचावं ही आपल्या नम्र विनंती साहेबांना. आणि नंतर मी स्वतः ऍक्च्युली मी मास मीडियामध्ये काम करण्याची इच्छुक आहे. माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे पेपरमध्ये, आणि मला ते मास मीडियाविषयी मला इन्फॉर्मेशन सर्वांकडे पाहिजे. आणि जाता जाता अजून एक साहेबांना एक विनंती करतो, मी मागू शकतो अजून एक विनंती. तर की माझ्या एक मुलगा आलेला की तो बोला मी एक कोणत्या सांगितलं मला, सर्व पक्ष बोलतात की राजकारणामध्ये तुम्ही यंग मुलांनी घुसला पाहिजे, बरोबर ना. हां, तर राजकारणामध्ये सर्वांनी घुसलं पाहिजे, पण त्यासाठी प्लॅटफॉर्म कुठे. मंत्र्याचे मुलं मंत्री, गरिबाची मुलं काय, सर्वसामान्य चाळीतले राहणारा मुलगा अतिशय तडफदार असतो, काम करण्याची इच्छा भरपूर असते, काम करतो पण ते वरच्या लेवलला पोहोचत नसतं, वरच्या लेवलला पोहोचत नाही. त्यामुळे साहेबांना एक म्हणजे विनंती, परत एकदा विनंती की साहेब अशा मुलांना तुम्ही का नाही असं काहीतरी प्लॅटफॉर्म द्या की ते आपलं स्वतःचं काम करून तुम्हाला प्रेझेंटेशन करू शकतील आणि त्यांना नवीन राजकारणामध्ये प्लॅटफॉर्म भेटू शकेल. आणि सर्वांना एक साहेबांना एक परत विनंती आहे की साहेब असे तुम्ही असे परत प्रोग्राम घेत जा, म्हणजे तुम्हाला का सर्वसामान्यांच्या गरजा तुम्हाला नेहमी माहीत पडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शिवसेनेचे आमदार डॉक्टर दीपक सावंत यांना विनंती करते की त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यांच्या इथे स्वागत होऊ द्या. अजूनही भान राखून उद्धव साहेबांना पण जायचं आहे. मी काही सत्कार खाली करीन आपल्या परवानगीने आणि काही सत्कार इथेच उद्धव साहेबांना सांगेन. या विभागाचे विभाग प्रमुख श्री मिलिंद वैद्यजी यांचा सत्कार उद्धव साहेब करतील, कारण त्यांनी या कार्यक्रमाला खूप मेहनत केली आहे. मिलिंद वैद्य. भाऊ कोरगावकर, विभाग प्रमुख भाऊ कोरगावकर.
हे दोघं जण खंबीरपणे या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मेहनत केली. बाकीचे सत्कार खाली केले. आज इथे उपस्थित असलेले माझे मित्र, आमचे उपनेते श्री विलास अवचटजी, त्यानंतर शिवसेनेचे सचिव श्री अनिल देसाई, महिला विभाग प्रमुख स्वाती शिंदे, छोटू सावंत, दीपक साने, त्याचबरोबर नगरसेवक मनोहर कांबळी, नगरसेविका ज्योतिताई भोसले, माजी शाखा प्रमुख ज्यांनी खूप मेहनत केली भरत राऊत, आणि भारतीय विद्यार्थी सेना संघटक प्रदीप सावंत. कोणी राहिलं असेल तर आपल्या सर्वांच्या अनुमतीने माननीय उद्धव साहेबांना त्यांचे विचार मांडण्यासाठी इथे आमंत्रित करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आणि उपस्थित बांधवांनो, भगिनी आणि माता, एका वेगळ्या व्यासपीठावरती आज मी उभा आहे. खरं म्हणजे या विषयाला हात घालण्याचं धाडस दुसरा कोणताही राजकीय पक्ष करेल असं मला वाटत नाही. कारण एक तर जनता, आणि ती सुद्धा पदवीधर, म्हणजे जरा हात लावायला गेलं, मगाशी कोणत्या ताईंनी सांगितलं ना, पावसाळ्यातल्या वनस्पतीसारखं. मी वनस्पतीचं उदाहरण देत नव्हतं, मी पावसाळ्यातल्या इलेक्ट्रिक स्विच सारखं बोलणार होतो की एकतर हात लावायला गेल्यानंतर शॉक बसेल, असा हा वर्ग. आणि मला खरोखर आज समाधान आहे की डॉक्टर तुम्ही पुढाकार घेतलात आणि हा कार्यक्रम त्याची सुरुवात केली. ही सुरुवात आहे. मुहूर्त बघितला होता की नाही मला माहिती नाही, पण आज लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन. अत्यंत बुद्धिमान, कर्तृत्ववान, निष्ठुर, धाडसी, जेवढे जेवढे गुण लक्षात येतील तेवढे सगळे एका ठिकाणी एकवटलेलं मला वाटतं हे एकमेव उदाहरण. कारण हल्लीच्या राजकारणामध्ये यातला एक जरी गुण राजकीय नेत्याच्या अंगी असता तरी आजचं राजकारण खूप बदललं असतं. म्हणजे मी सत्ताधाऱ्यांचं बोलतो. आणि मग लक्षात असं येतं की बुद्धिमान असल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वाने माणूस कुठपर्यंत झेप घेऊ शकतो त्याचं एक अत्यंत उत्तम आणि ज्वलंत उदाहरण. असं काही नव्हतं की टिळकांना सुद्धा रोजगारीचा प्रश्न होता आणि म्हणून त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, कारण स्वराज्य मिळालं तरच मला रोजीरोटी मिळेल, म्हणून त्यांनी स्वातंत्र्याचा लढा उभा केला, असं नव्हतं. नोकरी काय, रोजगार काय, उद्योगधंदा कधी त्यांना करता आला असतं, पण गुलामी नको होती. गुलामीतलं पंचपक्वान्यापेक्षा माझ्या स्वराज्यातली मीठ भाकरी बरी, म्हणून त्यांनी तो लढा उभारला होता आणि त्यांनी तो तुरुंगवास भोगला होता. आज हे सगळे विषय आहेत. मी जे तुमच्याकडे बघतोय ते थोडं वेगळ्या दृष्टीने. आतापर्यंत मुंबईतल्या पदवीधरांनी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. तिसऱ्यांदा चौथ्यांदा आणि प्रमोद नवलकर होते, आता दीपक सावंत आहेत. आणि दीपक सावंतना अशा वेळेला निवडून दिलं की त्यावेळेला शिवसेना अडचणीत होती. सगळेजण म्हणत होते की आता शिवसेना संपली. 2006 साली निवडणूक झाली, हाच काळ होता, जून जुलैचा महिना होता. आणि जेवढं मतदान झालं त्यापैकी जवळपास 50% पदवीधरांनी शिवसेनेला कौल दिला, शिवसेनेला आशीर्वाद दिला आणि शिवसेनेची भरारी पुन्हा एकदा सुरू झाली. म्हणून मी म्हणेन या मुंबईतल्या सुशिक्षित पदवीधर मतदारांचे शिवसेनेवरती अनंत उपकार आहेत. कारण हा वर्ग कसा आहे, आता 2-3 जणांनी जी मतं व्यक्त केली की वाचाल तर वाचाल, वाचत असतो,
पण हल्ली जे काय वाचन होते ते वाचल्यानंतर कोण वाचला तर आश्चर्य वाटेल असं आहे. कारण चहू बाजूने असं संपूर्ण आपण विळख्यामध्ये आहोत, घेरलं गेलेलो आहोत, बाहेर पाऊस पडला तर मेलो, अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण झालेलं. बरं, हे सगळं चाललेलं आहेच, परंतु ह्या सगळ्या मतमतांतरानंतर आपलं स्वतःचं मत बनवणं आणि मत बनवल्यानंतर योग्य ते मत बनवणं, ठीक आहे, हे सगळे म्हणतात हे त्यांचं मत आहे, पण माझं मत हे आहे, माझं मत, माझ्या मताचं वेगळेपण काय आहे हे त्यावेळेला दाखवणं हे सुद्धा धाडस होतं. रोजगाराचा प्रश्न आहेच. तर दुसऱ्या एका 2 जणांनी सांगितलं की मुंबई महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर हे मराठी पाहिजेत. आम्हाला इथे आनंद नाही होतो, पण आज या कार्यक्रमाचा उद्देश तोच आहे की हे सगळे एकत्र या. मी पदवीधर बोलतोय, पण कोण ऐकतोय? ऐकतोय का कोण? बोला ना. अहो, बोलताय काय? बोंबला, कोण ऐकतं तुमचं? पण असं एकटं दुखतं बोलून चालणार नाही, एकटं दुखतं बोंबलून चालणार नाही. म्हणून पदवीधरांची संघटना स्थापन करण्याची गरज होती आणि तिची स्थापना आपण केलेली आहे. कोणतंही